मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये देशी गोवंशाचं ब्रीडिंग वाढवण्यासाठी मायक्रोचिप कुठे बसवणार या संदर्भातली माहिती आत्ता घेऊया। आत्ता एक गाय आपल्या समोर आहे। गायीचा जो हा कानाचा पोर्शन आहे, आता हा जो कानाचा पोर्शन आहे, ही जी स्किन आहे, ही स्किन उचलायची आणि इथे फक्त ती मायक्रोचिप आतमध्ये बसवली जाणार आहे। आता पिवळा बिल्ला हा कानाला येथे लावला जातो आहे। आता हे माहिती नाही हा गाईचे कान कशामुळे हे झालेलं आहे, पण पिवळ्या बिल्ल्याच्या बऱ्याचशा अडचणी, त्याचं काम वेगळं आहे खरं तर। आणि मायक्रोचिप ही गेले कित्येक वर्षापासून बसवली जाते, फक्त आपल्या भारतातील देशी गोवंशामध्ये नाही बसवलेली। तर ह्याची आयडिया तुम्हाला देतोय की हे बघा, ही स्किन आपण इथे अशी कानाची इथली उचलणार आणि ती इथे आतमध्ये टाकून देणार आहे। म्हणजे ती शरीराच्या आत नाही, फक्त ह्या मसल्स आहे जो इथला हा स्किनच्या आतमधला, याच्या आतमध्ये बसवली जाणार। मंडळी, चॅनलच्या माध्यमातून आपण एक आत्ता लहान वासरू पाहत आहोत की जवळपास 1 महिन्याचा आहे। गाईला वासरू झाल्यानंतर आपण 1 महिन्याभरामध्ये देखील मायक्रोचिप बसवू शकतो। ही मायक्रोचिप आपण गाईला कुठे बसवतात हे दाखवलं, त्याच पद्धतीने वासराला देखील दाखवणार आहोत। हे जे स्किन आहे, ह्या कानाच्या इथल्या स्किनमध्ये मंडळी आतमध्ये इथे, या स्किनच्या आतमध्ये इथे बसणार आहे आणि ती तांदळाच्या दाण्याच्या साईजचा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तुम्ही इथे बघताय सध्या आपल्या समोर एक आदत खोंड आहे। या खोंडाला आपण मायक्रोचिप कुठे बसवणार तर त्या संदर्भात माहिती घेऊया। हे जे कानाचं इथला जो पोर्शन आहे, ही जी स्किन जसं गाईला बसवतात तसंच ही स्किन आपण वर पकडणार आणि याच्या आतमध्ये ती मायक्रोचिप बसवली जाणार आहे। आता इथे पिवळा बिल्ला इथे लावला जातो, पण त्याच्या अडचणी बऱ्याचशा निर्माण होतात। त्यामुळे आपण बरेचसे डॉक्टर असतील, जाणकार असतील, अभ्यासक असतील, यांच्या माध्यमातून आपण ही जागा फायनल केलेली आहे की याच्यामध्ये आपण मायक्रोचिप बसवणार आहोत मंडळी, की ज्याचा फायदा हा प्रत्येक देशी गोवंशाला होणार आहे। खूप खूप धन्यवाद।